तुमची पण मुलं मेथीची भाजी खात नाही का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर चला तर मंडळी, आज आपण बनवूया मेथीचे गरम गरम पराठे, ज्याची चव आहे अरारारारा खतरनाक. मग चल पोरी, एक वाटी घे, त्यामध्ये टाक 1 वाटी मेथी, ती धुवून बाजूला ठेव. त्यानंतर त्यामध्ये घे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यामध्ये ओवा जिऱ्याची पूड टाक, खूप सारे तीळ टाक आणि मग त्यामध्ये चवीनुसार आपल्याला जे काही आवडतील ते मसाले टाक. मी इथे हळद, मीठ, मिरची, धना पावडर टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे सगळ्या बाजूला पसरेल. आणि त्यानंतर आपल्याला मेथीची भाजी बारीक बारीक कापून घ्यायची आहे. ती जास्त बारीक कापायची नाही, कारण ती कडू होते, मग मुलं खाणार नाहीत. मग तुम्ही मला म्हणाल काय पांचटपणा आहे, मुलांनी तर खाल्लंच नाही, म्हणून सांगते. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायच्या आहेत खूप साऱ्या हिरव्या मिरच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आम्ही तिखट खातो म्हणून मी तिखट घेतलेल्या आहेत. आणि खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा. हे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या पिठाच्या मिश्रणामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे. आपल्याला जे काही आपण बारीक पेस्ट केलेली होती ती टाकायची आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि तेच पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहोत. तर आपल्याला व्यवस्थित पीठ जसं आपण चपातीला मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल वगैरे टाकून छानपैकी आपल्याला पीठ मळायचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्याचे छोटे छोटे बारीक बारीक गोळे करून ठेवायचे आहेत. चपातीपेक्षा छोटा पेढा करायचा आहे. आणि हे सगळे मी करून ठेवलेले आहेत, जेणेकरून लाटायला सोपं होतं. आणि त्यानंतर मी हे सगळे पराठे लाटून ठेवलेले आहेत, जे की आपल्याला एकसारखेच लाटायचे आहेत आणि एकसाथच लाटून ठेवायचे आहेत. भाजायला जास्त वेळ लागत नाही. आणि ह्या प्रकारे तुम्हाला हे लाटायचे आहेत. कारण गॅस गरम झाल्यानंतर तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हे फास्ट भाजून घ्यायचे आहेत. तेल वापरा, तूप वापरा, बटर वापरा, जे काही तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे ते वापरा. आणि छान असे पराठे करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. बाय.